विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। बघा GMC मुंबईची एक्झाम तुमची 15 नोव्हेंबरला संपली। त्यानंतर बघा तुमचे खूप सारे मेसेज आले की या ठिकाणी आपली आन्सर की जी आहे ती कधी येणार आहे। तर बघा GMC मुंबईची एक्झाम जी आहे ती 15 नोव्हेंबरला घेण्यात आली आणि TCS या कंपनीने ही एक्झाम कंडक्ट केली। तर बघा एकाच दिवसामध्ये ही एक्झाम संपली आणि त्यानंतर बघा TCS नेमकं करत काय असते तर एक्झाम झाल्याच्या 5 दिवसामध्ये तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे ती पब्लिश करत असते। तर आता बघा 15 तारखेला एक्झाम झाली तर 15 अधिक 5 20 तारखेला तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे ती येऊ शकते। तर बघा उद्या जी आहे ती तुमची रिस्पॉन्स शीट सकाळपासून तर दुपारपर्यंत कधी पण येऊ शकते। उद्या तुम्ही तुमचं ID आणि पासवर्ड तुम्हाला एक लिंक देतो, त्या लिंकवर टाकून चेक करत राहा सकाळपासून, तर तुमची उत्तरपत्रिका तुम्हाला दिसण्यात येईल। जर उद्या नाही आली तर परवा तर नक्कीच येणार आहे। तर या ठिकाणी बघा GMC मुंबईबद्दल आपण जाणून घेणार आहोत नेमकं सेफ स्कोअर काय असणार आहे। त्यानंतर बघा तुमचं या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे, त्यामुळे त्याचा परिणाम काय होणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यानंतर बघा तुमची कट ऑफ या ठिकाणी किती जाऊ शकते, निगेटिव्ह मार्किंगचा त्यावर काय परिणाम होऊ शकतो। त्यानंतर बघा GMC पुणेच्या रिझल्टबद्दल देखील खूप साऱ्या मुलांनी कमेंट्स केल्या, त्याबद्दल देखील आपण अपडेट बघणार आहोत। आणि GMC सोलापूर, GMC सांगली, मिरजची एक्झाम कधी होणार आहे ही सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा GMC मुंबईमध्ये गट ड वर्ग 4 प्रवर्गासाठी 211 इतक्या टोटल जागांसाठी जी आहे ती भरती निघण्यात आली होती आणि यामध्ये खूप सारे अर्ज पण या ठिकाणी आलेले नव्हते। फक्त आणि फक्त या ठिकाणी फक्त 9 ते 10 हजार बघा 9,000 ते 10,000च्या दरम्यान या ठिकाणी अर्ज आलेले होते। त्यामुळे या ठिकाणी कॉम्पिटिशन जी आहे ती थोडी कमी आहे, खूप कमी लोकांनी या ठिकाणी फॉर्म भरले, कारण की याच दरम्यान खूप साऱ्या GMCच्या नोटिफिकेशन येऊन गेल्या होत्या। GMC सोलापूर, GMC मिराज, त्यानंतर GMC संभाजीनगर, GMC पुणे, खूप साऱ्या एक्झाम होऊन गेल्या आणि याची फीस पण 900 हजार रुपये यामध्ये सर्वांना परवडण्यासारखे नव्हते, त्यामुळे खूप कमी लोकांनी ही एक्झाम दिली आहे। तर यामध्ये नेमका एक्झाम पॅटर्न कसा होता आणि याची कट ऑफ नेमकी सेफ स्कोअर काय राहू शकतो, कट ऑफ किती जाऊ शकतो, सर्व माहिती आपण या ठिकाणी बघून घेऊया। तर बघा यामध्ये नवीन पॅटर्न जो आहे तो आलेला होता। CBT तुमची एक्झाम होती, कम्प्युटर बेस्ड टेस्ट, त्यामध्ये बघा ग्रुप वाईज तुम्हाला परीक्षा देण्यात आलेली होती, 4 ग्रुप करण्यात आलेले होते आणि प्रत्येक ग्रुपमध्ये तुमचे सर्व प्रश्न त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते। आणि नवीनच बघा निगेटिव्ह मार्किंग देखील यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेले होते। तर यामध्ये तुम्ही पेपर पॅटर्न बघू शकता, मराठी इंग्रजी, सामान्य विज्ञान, बौद्धिक चाचणी असे 4 सेक्शन तुम्हाला होते आणि प्रत्येक सेक्शन 25 प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण होते। तर एकूण 100 मार्काचा पेपर होता आणि 200 गुण होते। आणि यामध्ये बघा तुम्हाला निगेटिव्ह मार्क ठेवण्यात आलेले होते। यामध्ये एक प्रश्न चुकला तर त्यामागे तुमचे 1/4 म्हणजे 0.25 मार्क कट होणार होते। तर 4 प्रश्न जर तुमचे चुकले तर 4 प्रश्नामागे तुमचा एक बरोबर प्रश्न जो आहे तो मायनस होणार होता। त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते खूप साऱ्या मुलांनी पेपर जो आहे तो आउट ऑफ सोडवला नाही। तर बघा बाकीच्या GMCसाठी सर्वांनी पेपर जे आहे ते सर्व आउट ऑफ सोडत होते, कारण की त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती नव्हती। परंतु या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे या ठिकाणी अटेम्प्ट मुलांचे कमी झाले, तर हा फॅक्टर देखील कट ऑफवर आणि सेफ स्कोअरवर परिणाम करणारा सर्वात मोठा फॅक्टर आहे। तर बघा या ठिकाणी कट ऑफ म्हणजे सेफ स्कोअर नेमका किती राहू शकतो तर ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा मराठीचा पेपर जो आहे तो एकदम इझी लेवलचा आलेला होता, इझी टू मॉडरेट। त्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर व्याकरणावर प्रश्न वगैरे आलेले होते आणि अतिशय सिंपल पेपर होता मराठीचा। तर त्यामध्ये 25 पैकी तुम्हाला आरामात जे आहे ते 22 ते 23 मार्क मिळू शकत होते। आरामात 22 ते 23 मार्क 25 पैकी तुम्हाला त्या ठिकाणी
मिळू शकते. तर बघा मराठीमध्ये तुम्ही 22 मार्क पकडून घ्या. त्यानंतर इंग्रजी बघा, इंग्रजीमध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स, त्यानंतर फिल इन द ब्लँक्स आणि त्या ठिकाणी उतारा आलेला होता. आणि बघा त्या ठिकाणी इझी लेवलचे प्रश्न होते, व्याकरणावर जास्त काही प्रश्न नव्हते, भर देण्यात आलेला नव्हता. तर त्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त बघा इंग्रजीमध्ये किती पण म्हटले तरी तुमचे काही ना काही प्रश्न चुकतातच. तर त्या ठिकाणी आपण पकडून घेऊया कमीत कमी 15, कारण की निगेटिव्ह होते. तर 15 प्रश्न इंग्लिशमध्ये तुमचे पकडून घ्या. सामान्य ज्ञानवर बघा या ठिकाणी 25 पैकी या ठिकाणी सुद्धा तुम्ही 15 पकडून घ्या. त्यानंतर बघा बौद्धिक चाचणी आणि अंकगणित इझी लेवल होतं, त्यामध्ये 25 पैकी तुम्ही 20 पकडून घ्या. तर टोटल किती होत आहे बघा, 20 अधिक 22 42 अधिक 15 57 57 अधिक 15 या ठिकाणी होतात 67 अधिक 5 या ठिकाणी 72 प्रश्न होतात. तर बघा 72 प्रश्न या ठिकाणी सेफ स्कोअर असायला पाहिजे तुमचा. म्हणजे तर 72चे डबल करून बघा किती होते, 144. तर 144 इतका जर तुमचा स्कोअर तुम्हाला वाटत असेल की येणार आहे, तर तो तुमचा सेफ स्कोअर आहे या ठिकाणी. परंतु ह्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील आहे. तर कोणी जास्त सोडवले तर त्याचे बघा या ठिकाणी कोणी 8 प्रश्न एक्स्ट्रा सोडवले असेल आणि ते चुकले असेल तर या ठिकाणी 8 प्रश्नाचे 2 मार्क वजा होणार आहे. म्हणजे 142वर तुमचा सेफ स्कोअर राहणार आहे. परंतु बघा कॉम्पिटिशन कमी आहे, फॉर्म कमी आलेले आहे. 8 ते 9 हजारच फॉर्म या ठिकाणी टोटल आलेले आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी तुमचा सेफ स्कोअर जो आहे तो 125 ते 140 दरम्यान पकडून घ्या. या रेंजमध्ये तुमचे मार्क्स जर आले आन्सर कीमध्ये तर तुमचं सिलेक्शन त्या मेरिट लिस्टमध्ये होऊ शकतं, तुमचं नाव त्या मेरिट लिस्टमध्ये येऊ शकतं. तर बघा GMC मुंबईसाठी ज्यांनी पण आपला PDF कोर्स घेतला होता त्यांना देखील खूप सारा फायदा झाला आहे. जवळपास त्यांना 80 ते 90% जे आहे ते GKचे प्रश्न आपल्या PDF कोर्समधून बघायला मिळाले. तर बघा या ठिकाणी आता आपण अपडेट बघूया, बाकीचे अपडेट काय आहे. तर याची ॲन्सर की बघा उद्या नाहीतर परवा GMC मुंबईची ॲन्सर की एक तर उद्या येईल नाहीतर परवा येईल. तुम्ही अपडेटेड राहा, ID पासवर्ड टाकून चेक करत राहा उद्यापासून. तर बघा GMC पुणेबद्दल देखील खूप साऱ्या मुलांनी अपडेट मागितली. तर GMC पुणे ससून रुग्णालय बघा ही एक्झाम जी आहे ती IBPSने घेतलेली होती. IBPSने घेतलेली होती कोणती एक्झाम, GMC पुण्याची. तर IBPS जी आहे ती त्या ठिकाणी उत्तरपत्रिका रिलीज करत नाही, डायरेक्ट त्या मेरिट लिस्ट रिलीज करतात. कोणाकोणाचं त्या ठिकाणी मार्क्स किती किती मिळले आहे, कॅटेगरी कोणती आहे, अशा प्रकारे सर्व रँक वाईज त्यांनी अरेंज करून मेरिट लिस्ट पब्लिश करतात. त्यामध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स वगैरे सर्व कळून जाते. नंतर त्यांनी फायनल मेरिट लिस्ट लावतात. तर बघा आता याचा काउंटडाऊन सुरू झाला आहे. तुमची रिझल्ट बघा त्याच्यावर आचारसंहितेचा देखील काही परिणाम होणार नाही आहे, कारण की सर्व आधीच नियोजित आहे, आधीच सर्व तारखा वगैरे डिसाईड झालेल्या आहे. तर बघा या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला GMC पुण्याची नक्कीच काही ना काही अपडेट मिळणार आहे आणि तुमची मेरिट लिस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यानंतर बघा GMC सांगली आणि सोलापूरची भरती देखील आहे. तर GMC सांगली मिराजची एक्झाम तुमची डिसेंबर महिन्यात होणार आहे. त्यानंतर एखाद्या महिन्यानंतर तुमची GMC सोलापूरची एक्झाम देखील होणार आहे. तर या सर्व अपडेट्स आपण बघितल्या. तर आता बघून घ्या या सर्व एक्झामसाठी तुम्हाला PDF कोर्स जो आहे तो आपण लॉन्च केलेला आहे. फक्त आणि फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला सर्व काही PDF GMC सोलापूर, GMC सांगली मिराजसाठी आणि अदर GMCसाठी मिळणार आहे. तर बघा या ठिकाणी परीक्षेची फी तुम्ही 900 रुपये भरता किंवा 1000 रुपये भरता. परंतु या ठिकाणी 200 रुपयेसाठी जर तुम्ही मागे पुढे पाहत असाल आणि फीज या ठिकाणी तुम्ही PDF कोर्स घेत नसाल तर तुमचं नुकसान किती मोठं होऊ शकते तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. यानंतर तुम्हाला परत दुसरा फॉर्म भरावा लागेल, परत 900 रुपये फी, परत 1000 रुपये फी. अशा प्रकारे 200 रुपयासाठी मागे पुढे बघितले तर तुमचे या ठिकाणी प्रत्येक एक्झामला तुम्ही फीस भरत राहाल आणि त्या ठिकाणी तुमचे मार्क्स येईल नाही. परंतु आपण या PDF कोर्समध्ये एकदम तुम्हाला कमी वेळात अभ्यास होण्यालायक तुम्हाला सर्व काही अरेंज करून दिलेले आहे. तर तुम्हाला मी दाखवून देतो आपल्या PDF कोर्समध्ये नेमकं काय काय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर या ठिकाणी बघून घ्या, खूप साऱ्या मुलांनी आपले PDF कोर्स घेतलेले आहे. तर बघा नुकताच जो आहे तो सागर यादव यांनी आपला PDF कोर्स घेतला होता. बघा त्यांनी 200 रुपयाचं पेमेंट देखील केलेलं आहे आणि बघा त्यांनी हे सर्व PDF आपल्याकडून विकत घेतलेले आहे, कारण की त्यांना याआधी देखील त्यांना फायदा झालेला होता. आपण PDF कोर्स त्यांना प्रोव्हाइड केले होते. बघा स्वतंत्र भारतातील सामाजिक जागृतीवर किती
या ठिकाणी सुटसुटीत आपण PDF तयार केलेला आहे. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी महत्त्वाच्या व्यक्ती व समाज सुधारणाबद्दल किती मोठा PDF आपण तयार केलेला आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण क्वेश्चन यामध्येच कन्सिडर केलेले. अशा प्रकारचे सर्व PDF बघा या ठिकाणी 18 ते 20 PDF आपण 200 रुपयामध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. तर या ठिकाणी बघा असा कोर्स जो आहे तो अदर चॅनलवाले 1000 ते 1500 रुपयेमध्ये देतात, पण आपण फक्त तुमच्यासाठी या ठिकाणी प्राईस ठेवलेली आहे 200 रुपये. तर तुमच्यासाठी या ठिकाणी नंबर देतो, तर तो नंबर तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फक्त मेसेज करायचा आहे 9283071184. तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि 200 रुपयेवाला PDF कोर्स GMCसाठी तुम्हाला पाहिजे असा मेसेज करा. तुम्हाला त्वरित जे आहे ते तुमचे PDF जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात येतील. तर चला, ह्या अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि सोबत आपण फ्री जे आहे ते व्हिडिओ देखील यूट्यूबवर बनवत असतो. तुमचा सर्व त्या ठिकाणी गणित, बुद्धिमत्ता, नंतर जे बाकीचे कोर्स आहेत ते तुम्हाला फ्रीमध्ये तुमचं कवर होऊन जाईल आणि सोबत तुमचं GK तर तुम्हाला या ठिकाणी PDF कोर्स मिळून जाईल. तर आपल्या चॅनलवर तुमचा संपूर्ण अभ्यास जो आहे तो होणार आहे प्रत्येक भरतीसाठी. अदर कोणत्याही चॅनलवर तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही. तर त्याला लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्यासारख्या अदर गरजू मुलांना देखील आपल्या चॅनलचं लिंक पाठवा, त्यांनासुद्धा चॅनल सबस्क्राईब करायला लावा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.